उद्या आम्ही इकडे लाखोचे मोर्चे काढायचे आणि न्यायालयीन पटलावर आमची कर्तृत्व शून्य, आणि उद्या कोर्टाने सांगितलं मराठा समाज मागास नाही, तर तुमच्या लाखोच्या मोर्चाला काही अर्थ नाही, काहीही. कुणबी नोंदी ही मराठा समाजातल्याच नव्हे तर 48 जात प्रकारातले जे कुणबी आहेत याची नोंद संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. असं एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये कुणबीची नोंद नाही. सर, जे कुणबी ओबीसी चाललेत प्रमाणपत्र घेऊन, ते कोर्टात चॅलेंज होऊ शकतं. चॅलेंज काय, आपल्या देशात सगळं होऊ शकतं. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळणं म्हणजे ओबीसी मध्ये जाणं असं नाही. पण भविष्यामध्ये ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतील आणि त्याची व्हॅलिडिटी घेतील त्याला परत कधीही मराठा होता येतं. शरद पवारांवर पण सातत्याने आरोप केला जातो की त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. हे खरं आहे? 100% खरं आहे. अरे, महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचा पायाच मराठ्यांनी घातला. त्या समाजाकडे हाकेसारखे टरफट टीका करतात, त्यांची लेवल आणि लायकी पण नाहीये. मग शाहू महाराजांनी त्यांची घरातली मुलगी धनगरांच्या घरात होळकरांना दिली ना. मग धनगरांनी कुठं मुली दिल्या मराठ्यांच्या घरात? तुम्ही झोपले होते का 100 वर्ष? सध्या महाराष्ट्रात 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातील 2 समाज म्हणजे एक मराठा आणि दुसरे म्हणजे ओबीसी. नेमकं यामध्ये कशामुळे वितुष्ट निर्माण झालं? खरंच मनोज जरांगे यांच्या आरक्षणामुळे, ज्या मनोज जरांगे यांनी 5 दिवस उपोषण केलं, त्यातून खरंच मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला आहे का? या संदर्भात आपण बोलूयात. मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे सरांकडून आपण नेमकं मराठा आरक्षणाचा इतिहास आणि भविष्यात मराठा आरक्षणाबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. सर, नेमका मराठा आरक्षणाचा इतिहास काय तुम्ही समजून सांगा. आणि आरक्षणाची मागणी जी होती पहिली, ती आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे ही अण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये मागणी केली होती. आणि 22 मार्च 82 ला विधान भवनावर फार मोठा मोर्चा त्या काळात नेला होता. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्या, कामगारांच्या सगळ्याच होत्या. पण तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी कोणतीही मागणी मान्य न केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि त्या तशाच प्रलंबित राहिल्या. आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचं आंदोलन ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आर्थिक निकषाच्या आरक्षणाला कायमस्वरूपी बंदी घातली आणि देता येणार नाही असं सांगितल्यानंतर साहजिकच नव्याने मंडल अहवालाची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झालेली होती. आणि त्यामुळं 91 साली मराठा महासंघाने सर्वप्रथम मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावेळेस पंतप्रधान असलेले व्ही.पी. सिंग यांनाही भेटलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की स्टेट कॅबिनेटने जर ठराव केला तर आम्ही हे देऊ शकतो, कारण त्यावेळेस आयोग वगैरे काही भानगड नव्हती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे पवार साहेबांनी या गोष्टीला काही नकार दिला आणि ते होणार नाही असं सांगितल्यामुळं साहजिक ती मागणी मग नंतर सुप्रीम कोर्टचा निकाल आल्यावर खत्री नावाची कमिटी होती, त्याच्या अगोदर एक मोटाटकर म्हणून एक डॉक्टर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. नंतर खत्री समिती नेमली, यांच्याकडे आरक्षणाचा विषय गेला. त्याच्यात मराठा आणि कुणबी मराठाचा समावेश झाला. कुणबी आरक्षण हे 1967 सालापासून मराठा समाजाला मिळतं, परंतु त्याचा तेवढा प्रचार प्रभाव हा ठराविक पट्ट्याच्या बाहेर नव्हता. अमरावती रेव्हेन्यू डिव्हिजन आणि जळगाव, धुळे, नाशिक मधले काही पट्टे असेच या ठिकठिकाणी ते होतं. आता हे सगळ्या आंदोलनाचा पार्ट झाल्यानंतर ज्यांची नोंद फक्त मराठा राहिली अशाच आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात राहिला आणि त्याची संख्या ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 30% आहे. आणि तो आरक्षणाचा प्रश्न जो प्रलंबित होता तो एसीबीसी आरक्षणातनं निघून आला. त्याच्या अगोदर आपल्याकडे राणी कमिटी झाली, त्याचं आरक्षण टिकलं नाही. मग महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस असताना पुन्हा 16% आरक्षण दिलं, पण ते 12-13 झालं. ते जवळपास 2.5 वर्ष चाललं आणि नंतर सुप्रीम कोर्टाने ते गेलं. पुन्हा आयोग नेमून पुन्हा राज्य सरकारने आरक्षण दिलं, तेही देखील चॅलेंज झालेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये 103वी घटना दुरुस्ती आल्यानंतर सर्व जात धर्म जे मागासवर्गाकडे नव्हते त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण केंद्र सरकारने आणलं आणि ती घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केली. आणि त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ईडब्ल्यूएस सोडून जे आरक्षणाची चॅलेंजेस आहेत त्यात कुणबीचं आरक्षण चॅलेंज आहे, त्यानंतर पदोन्नतीचे आरक्षण चॅलेंज आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारचा 52% आरक्षणाचा जो कायदा आहे
तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. फक्त ईडब्ल्यूएस आरक्षण जे आहे ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज आहे. म्हणजे असंही काही आरक्षण नाही की जे चॅलेंज नाहीये, परंतु काळाच्या प्रवाहामध्ये आत्ताचा जो टप्पा आहे ह्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आज रोजी एससीबीसीचं आरक्षण लागू आहे आणि ते कितपत टिकेल याच्यासाठी जी आवश्यकता आहे त्यासाठी सरकारने ह्या आरक्षणाला बळकटी देऊन तशा प्रकारचे ग्राउंड्स उच्च न्यायालयामध्ये भक्कमपणाने मांडले पाहिजे. मागच्या दिलेल्या आरक्षणात आणि आत्ताच्या आरक्षणात नेमका काय फरक आहे हा न्यायालय पुढे आणल्यानंतर न्यायालय त्याच्यात जर सकारात्मक विचार केला तर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न 100% सुटू शकतो. सर, कुणबी नोंदी मग कुठे कुठे आढळतात? कुणबी नोंदी ही मराठा समाजातल्याच नव्हे तर 48 जात प्रकारातले जे कुणबी आहेत याची नोंद संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. असं एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये कुणबीची नोंद नाही. पण ते सगळे कुणबी हे मराठा नाहीत, हे पहिली गोष्ट महाराष्ट्रात लक्षात घेतली पाहिजे. कुणबी हा शेवट व्यवसाय आहे शेती करण्याचा. कुणबी म्हणजे नेमकं काय ते पण? कुणबी म्हणजे कसं आहे की कुणबावा करतो, कुणबिकीकरण करतो. म्हणजे एखादा माणूस शेती करतो तर तो शेती करताना त्याला कुणबी करताना ब्राह्मणांच्या माणसाची पण नोंद कुणबी आहे, माळी समाजाची पण आहे, पाशा पटेल आहे शेतकरी संघटनेचे नेते त्यांची नोंद कुणबी सापडली. त्यामुळे हे कुणबी हा प्रादेशिक वेगवेगळ्या भागामध्ये शेती करणारा असा तसं बिगर शेती करणारा पण आहे. मग त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली, भंडारा, तिथला जो कुणबी समाज आहे तो काही मराठा कुणबी नाही. पण अलीकडच्या ज्या पट्ट्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा ह्या पट्ट्यामधला जो आहे तो मराठा आहे. मराठवाड्यामध्ये जवळपास 40-50% लोकांच्या नोंदी कुणबी होत्या पण ते सापडत नव्हत्या, ते मराठा कुणबी आहेत. नाशिक जे रेव्हेन्यू डिव्हिजन आहे त्याच्यातलं धुळे आणि थोडा हा पट्टा नंदुरबारचा सोडला तर उर्वरित नाशिक, अहिल्यानगर आणि कसमादेना पट्टा हा पण कुणबी आहे. उर्वरित मुंबई प्रांतामध्ये आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरचे 2 तालुके आणि पुणे जिल्ह्याचे हे बहुतांश मराठा कुणबी आहेत. कोकणामधले कुणबी हे मराठा नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सगळेची सगळे कुणबी हे मराठा पूर्वाश्रमीची होते असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. तो प्रत्येक जिल्हानी आहे, त्याचं गणित वेगळं आहे. ओके, मग कोकणातले मराठा कुणबी नाहीत म्हणजे ते मग ते कुणबी जे ते तिल्लोरी नावाचा प्रकार आहे कुणबीमध्ये. कुणबी म्हणजे कोणत्याही जातीला एक तत्सम जाती नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतात. तसं धनगर आहे, धनगरांमध्ये 29 स्फोट जाती आहेत. ह्या 29 स्फोट जाती एकमेकांशी कुठेही विवाह करत नाहीत, पण त्यांची मुख्य जात काय आहे तर धनगर आहे. तसं कुणबीच्या बाबतीमध्ये तिल्लोरे कुणबी, खैरे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असे 48 प्रकार आहेत. आणि हे 48 प्रकार प्रत्येक जिल्हानिहाय आहेत. त्यामुळं जिल्हानिहायमध्ये भंडारा जिल्ह्यातले त्या पट्ट्यातले कुणबी हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळं पूर्वी शर्मीचा जो 1 नोव्हेंबर 1956 पूर्वीचा महाराष्ट्र होता त्यावेळेस महाराष्ट्राचे 3 तुकडे होते. विदर्भ हा सीपी बेरार मध्य प्रदेशमध्ये होता, अकोलाच्या अलीकडचा जो पट्टा मराठवाड्याचा हा हैदराबाद संस्थानमध्ये, नंतर आंध्र प्रदेशमध्ये होता आणि आपलं जे राज्य आहे उर्वरित हे गुजरात आणि एकत्र होतं, सौराष्ट्र आणि ते, त्याला मुंबई राज्य असं म्हणायचे. त्यामुळं 3 स्टेट्स ही वेगळी वेगळी होती. त्यामुळे जातीच्या नोंदी लिहिताना 3 स्टेट्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पण सर, काही जण जे म्हणजे कोकणातले जे आता नारायण राणे म्हणतात की आम्ही कुणबी मराठा नाही, आम्ही 96 कोळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी मराठा व्हायचं नाही. त्यांच्या म्हणण्यात बरोबर आहे, कारण कोकणामधला जो मराठा समाज आहे त्याची पूर्वाश्रमीची नोंद मराठाच आहे. आजही मराठा आहे, त्यांची नोंद कधीच कुणबी सापडत नाही, ती सापडू शकत नाही. इथून जर पश्चिम महाराष्ट्रातनं मायग्रेट होऊन काही 150-200 वर्षापूर्वी गेले, उदाहरणार्थ टाटांनी डॅम बांधला वळवणच्या खाली, त्यानंतर पनवेलच्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये टाटांनी काही प्रोजेक्ट केले किंवा आपल्याकडे रेल्वे टाकायचं काम झालं जी पुणे मुंबई, ही टाकताना त्याच्यावर मजुरी करणारी जी माणसं होती ही पूर्वाश्रमी हवेली तालुका नसेल तर आपला मुळशी, मावळ ह्या भागातलेच लोक तिथे कामावर गेले. आणि जसे जसे प्रोजेक्ट ब्रिटिशांनी किंवा टाटांनी जसे जसे नेले तिथे त्या ठिकाणी त्या वस्त्या झाल्या, त्यामुळे त्यांच्या नोंदी कुणबी कदाचित सापडू शकतात. परंतु उर्वरित कोकण पट्ट्यामध्ये प्युअरली मराठा नोंदी आहेत. मग जे कुणबी मराठा आणि जे 96 कोळी मराठा आहेत ते रोटी बेटी व्यवहार करतात का? काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नाहीत.
म्हणजे प्रत्येक समाजामध्ये स्तर आहे तो तुम्ही मान्यच केला पाहिजे. मराठा समाजामधली जी राजघराणी आहेत, सरकार घराणी आहेत, त्यानंतर सरदार घराणी आहेत, देशमुख समाज आहे, त्यात पाटील समाज आहे, त्यानंतर मग बाकीचे उर्वरित समाज, हा प्रत्येक समाजात जसा स्तर आहे तसं मराठा समाजामध्ये स्तर आहेत. आणि आता बऱ्यापैकी विवाह होतात एकमेकांशी, पण जेवढी घट्टवीण पूर्वी कडक होती की एका कप्प्यातला माणूस दुसऱ्या कप्प्यात शक्यतो लग्न करत नव्हतं. त्यामुळे ते पदर लावणे म्हणजे ते कुठलंही लग्न ठरवताना बाबा तुमचे नातेसंबंध कोणाकोणात आहेत हे बघितलं पाहिजे. आता त्याच्या पलीकडे जाऊन आत्ताची जी पिढी आहे ती तर इंटरकास्ट मॅरेजकडे वळालेली आहे. त्यामुळं पूर्वी जसं मराठा समाजामध्ये जातीच्या बाहेर लग्न केल्यानंतर त्याच्यावर समाज बहिष्कार टाकायचा, आता तसं काय होत नाही. आता उलट रिसेप्शनला जातात लोक, म्हणजे एखादं काय त्याला म्हणतो मुलींनी दुसऱ्या जातीशी लग्न केलं त्या बापाला तोंड लपून पळायला लागायचं. पण आता तो बदल झालेला आहे. त्यामुळे लोक अशा आंतरजातीय विवाहामध्ये येतात, लग्नाला बसतात. तेवढं आता काय राहिलेलं नाही. ग्रामीण भागात आहे काही थोड्या ठिकाणी राहतं ते. त्याचं कारण कसं आहे की शेवट बदल हे ग्रामीण भागातनं जसे शहरा करण्यात येतात, शहरामध्ये वस्ती सगळ्या समाजाची असते. त्यामुळे व्यवहारामध्ये दैनंदिन तुम्हाला तुमचं जे रोटेशन गावातलं असतं तसं नसतं, इथे फरक पडतो त्याच्यावर. ओके सर, पंजाबराव देशमुख यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोहीम राबवली असं बोललं जाते, हे खरं होतं का? तसा रेफरन्स सापडत नाही. म्हणजे मी बराच शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला ते कोणी द्यायला पण तयार नाही. मी बऱ्याच अभ्यासकांकडे ते मागितलं, परंतु अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वर ते संचालक होते आणि त्यांनी अनेक भाषणांमध्ये कुणबी हे आपला मूळ नोंद आहे अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी 2-4 भाषणामध्ये केलेला आहे. आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात बऱ्याच लोकांनी विदर्भातल्या त्यांची पूर्वाश्रमीची नोंद कुणबी होती, काहींची मराठा होती, काहींची क्षत्रिय मराठा होती. त्यामध्ये देशमुख घराणी आहेत, पाटील घराणी आहेत, त्यांनी सुद्धा कुणबी लावलेलं आहे तिकडे. त्यामुळे तुम्हाला अमरावतीतले देशमुख यांचे मूळ नोंदी तुम्हाला कुणबी सापडतील. किंबहुना आता अनिल देशमुख माजी गृहमंत्री आहेत, ते मराठा समाजातलेत, त्यांची ही आमच्या पुणे जिल्ह्यातलेत मोहोळ फॅमिली. मग आता ते त्यांची नोंद जी आहे अनिल देशमुखांची कुणबी आहे. इथे जे मोहोळ आहेत त्यांची पण नोंद कुणबी आहे, पण व्यवहारामध्ये ते मराठा म्हणूनच गणले जातात, असं आहे ते. कुणबी मराठा आणि हिंदू मराठा हे वेगवेगळे नाही. हिंदू हे प्रत्येक जात जी आहे त्या जातीचा प्रमुख धर्माचा उल्लेख अलीकडे येतो, नंतर जातीचा येतो. जातीचा उल्लेख नसेल तर तत्सम जातीचा उल्लेख येतो. प्रमाणपत्रावर एकाच्या हिंदू मराठा लिहिलं असेल आणि तिकडच्या कुणबी मराठा हे मराठ्यांच्या जवळपास 11 प्रकार जात प्रमाणपत्रावर किंवा शाळेच्या दाखल्यावर. पहिली गोष्ट काय आहे, हिंदू मराठा, मराठी, मराठे, नंतर बिगर मागास, बीमा म्हणजे काय, हा मागास नाही. अशा 11 प्रकारच्या नोंदी साधारणतः महाराष्ट्राच्या शालेय रेकॉर्डवर आहेत. आणि मग जे सर्टिफिकेट देणारा जो अधिकारी आहे मग तो त्याच्यावरनं अंदाज बांधून मग त्याला मराठा किंवा कुणबी मराठाचं सर्टिफिकेट देतो. तर आता आपण येऊ जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे, उपोषणाकडे. त्यांनी 5 दिवस उपोषण केलं. मग सरकारने सांगितलं हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी केली. खरंच त्यातून काय हाती लागलं सर? तुम्हाला काय वाटतं त्यातून काय हाती लागलं? हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांचं जे इंटरप्रिटेशन होतं, अन्वयार्थ, त्यांच्या डोक्यात असं होतं की पूर्वाश्रमीचे सगळे कुणबी आहेत आणि गॅजेटियर मध्ये त्याची संख्या त्या जिल्ह्यामध्ये जास्त दिसते, ते वास्तव आहे. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्या ऐवजी त्याची रिप्लेसमेंट मराठा या नोंदीने घेतली. आता मूळ प्रश्न कसा आहे, आज समजा आपण 100% मराठ्यांना कुणबी केलं तरी ह्याच्यामध्ये जे इंद्रासानी जजमेंट आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ओबीसी ही परमनंट व्यवस्था नाही. ओबीसी मध्ये दर 10 वर्षाने जे प्रगत झालेले समाज आहेत त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं आणि जे अधिक अप्रगत झालेले आहेत त्याला आतमध्ये घ्यायचे. ही पिरियडिकल दर 10 वर्षाची जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाळली नाही. म्हणून तो सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा असलेला निर्णय हा रद्दबातल होत नाही. त्यामुळे उद्या जर कोणी सरसकट कुणबीकरणाच्या विरोधामध्ये कोर्टात गेलं तर मराठा समाजाला सुद्धा त्या मांडवाखालनं जावं लागेल, जी स्क्रुटिनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती.
अर्थात आपल्या राज्यामध्ये जे काही 400-500 जाती आहेत ओबीसी मध्ये, ह्यातल्या कोणत्याही जातीला या प्रकारचं सर्वेक्षण करून आतमध्ये पाठवलेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये 2008 नंतर 2025 पर्यंत साधारणतः एक 90 जाती माझ्या अंदाजाप्रमाणे, करेक्ट आकडा मला सांगता येणार नाही, पण 1 ते 56 अहवाल हे राज्य मागासवर्ग आयोगाने आतापर्यंत राज्य शासनाला दिले. त्यातले 2 पेंडिंग आहेत, 2 काहीतरी रिजेक्ट झाले आणि सुमारे 48 ते 52 एवढा आकडा काहीतरी आता माझ्याकडे, तो रेफरन्स लगेच उपलब्ध नाही, तेवढ्या जातींची शिफारस जी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेली आहे ती स्वीकारून राज्य शासनाने त्यांना ओबीसी, भटके विमुक्त याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग हाती काय लागले JR मधनं? या JR मधनं फार तर काय होईल की एका आडनावाची जी माणसं विदर्भात आहेत, मराठवाड्यात, त्या माणसाला पूर्वी त्याची नोंद किंवा त्याच्या सख्या चुलत भावाची ब्लड रिलेशन म्हणतो, ज्याला जात प्रमाणपत्र देताना नातेवाईक नावाची जी डेफिनेशन आहे, या नातेवाईक संज्ञेमध्ये तो जो माणूस आहे, जो अर्जदार आहे, त्याचे वडील, आजोबा, पणजोबा आणि भाऊ हे ब्लड रिलेशन मध्ये येतात. आणि त्या ब्लड रिलेशन मध्ये त्याच्या पणजोबाची जर नोंद असेल कुणबी म्हणून, तर त्या पणजोबांना जेवढी मुलं झालेली आहेत, जेवढ्या मुली झालेल्या आहेत, त्यांच्या सगळ्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची तरतूद आजही कायद्यात आहे. आता ह्याच्यात काय होऊ शकतं की एक्सटेंडेड ज्याला म्हणतो की एका आडनावाचं एक नाव, फॉर एक्झाम्पल जाधव घेतलं आपण, परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या एखाद्या गावात जाधव राहतात, त्या जाधवांमधल्या एका माणसाची नोंद कुणबी आहे, तर त्या गावामध्ये जेवढे जाधव आहेत त्या जाधवांचं, ज्याला आपण देवक म्हणतो, म्हणजे कुठलाही मराठा समाजाचा माणूस हा त्या देवकाप्रमाणे ओळखला जातो. सूर्यफूल असतं, कणीस असतं कुणाचं वगैरे, तर ते देवक, त्यानंतर त्याचं दैवत, कुलदैवत ज्याला म्हणतो आपण, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या 2 कुलदैवत आणि सुतक धरतात. एखाद्या गावात माणूस वारला, सगळे जाधव सुतक धरतात, म्हणून ती भावकी आहे. म्हणजे पूर्वी 5 भाऊ असतील तर त्यांचा तो वंश विस्तार आहे. ह्यामध्ये ते सर्टिफिकेट मिळू शकतं. हा, तेवढंच ह्याच्यामध्ये फायदा आहे. आणि दुसरा फायदा काय आहे की ज्यांच्याकडे रेकॉर्डच नाही, त्यासाठी त्याला वंशावळ समिती मदत करेल. आणि आता जी समिती त्यांनी आता नव्याने ऍड केलेली, ही समिती हेल्प करेल. मुळात कसं आहे, याच्यात 2 भाग आहेत. राज्य शासनाने काय केलंय, ज्याची नोंद आहे त्याचं सर्टिफिकेट मिळायला आत्ताच्या ड्यू प्रोसेसमध्ये काही अडचण नाहीये, पण आता त्याला पण हे मांडवाखाली जाऊन जायचं, त्यालाही वंशावळ समितीची मदत घ्यायची आहे, ह्या 3 जणांच्या समितीकडे अर्ज करायचा आहे. त्यामुळं ज्याला सहज मिळत होतं त्याला आता ती एक ऍडिशनल परीक्षा आलेली गृह चौकशीची. त्यामुळे ह्या गृह चौकशीच्या माध्यमातून ते देण्यात येईल. त्यासाठी जी SOP केलेली, ती SOP अजून सुटसुटीत करून ती स्पीड करावं लागेल. कारण 3 जणांच्या समितीमध्ये 1 तलाठी आणि 1 सर्कल, ह्याच्याकडे 8 गावांचा चार्ज असतो आणि कृषी अधिकारी तालुक्याला 1 किंवा 2 असतात. त्याच्या माध्यमातून ती समितीची बैठक होणं, त्यामुळे प्रकरण निर्गत लवकर करण्यासाठीची SOP शासनाला स्पीडअप करावी लागेल. एवढाच त्याच्यातनं फरक पडलेला, बाकी नाही. पण सर, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्राची नोंद नाही त्यांचं काय? त्याची नोंद मराठा असतेच ना. 67 सालाच्या अगोदर जी नोंद आहे, ते ओबीसी जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत ना. त्याला आज एसीबीसीचं आरक्षण आहे. एसीबीसीचं आरक्षण जर भविष्यात नाही टाकलं तर त्याला EWS मध्ये जावं लागेल. आता जे काही लोक हटवादाई पानाने जे सांगतायत, हे कुठल्या प्रकारची आकडेवारी तपासत नाहीत. मी वारंवार लोकांना काय सांगतोय की तुम्हाला जर जाण्यासाठी 2.5 रस्ते उपलब्ध आहेत, तर तुम्ही एकाच रस्त्याने सगळी गर्दी एकाच रोडने नेल्यानंतर ट्रॅफिक जाम होणार आहे. हे ट्रॅफिक जाम, तुम्हाला वाटतं रस्ता फार सुंदर आहे, गार्डन केले बाजूने, पट्टे मारले, छान आहे रस्ता, पण त्या रस्त्यावर एकाच वेळेस ट्रॅफिक आल्यावर काय होतं, ट्रॅफिक जाम होतं. मग जो पटकन सुटतो तो लगेच निघून जातो, जो जास्त नियम पाळतो तो पाठीमागे पडतो. हे वास्तव आहे. त्यामुळे त्या गर्दीत 100% सर्वांनी जाण्यापेक्षा ज्याची नोंद कुणबी आहे त्यांनी ओबीसीत जावं. ते पण त्याला सर्टिफिकेट काढल्यानंतर जायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. बाय डिफॉल्ट तो ओबीसी नाही होत. त्यामुळे त्यांनी सर्टिफिकेट काढलं तर तो कुणबी म्हणून ओबीसीत जाऊ शकतो. आणि दुसरा ज्याची नोंद मराठा आहे त्याला एसीबीसी आरक्षण आणि भविष्यात EWS असे 2.5 ऑप्शन आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहेत. म्हणजे आता 2.5 ऑप्शन. किती आरक्षण घेतोय सध्या? 2.5%. केंद्रामध्ये त्याला EWSचं आरक्षण आहे मराठा म्हणून, आणि राज्यामध्ये एसीबीसी आहे.
आणि कुणबी म्हणून केंद्राच्या 27% ओबीसी म्हणून आहे आणि राज्याच्या ह्याच्यामध्ये 19% मध्ये पण ओबीसी म्हणून आहे. असे 4 त्याच्याकडे आता ऑप्शन आहेत राज्य आणि केंद्र मिळून. मराठा समाज एकटाच आहे की त्याला 4 ऑप्शन आहेत सध्या आरक्षणाचे? असं एकमेव समाज आहे असं माझी माहिती आहे. कारण काय आहे की आता लिंगायत समाज आहे, लिंगायत समाजातल्या अनेक जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत आणि काही जाती बाहेर आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा ड्युअल बेनिफिट मिळू शकतो लिंगायतांना. ब्राह्मण 100% सगळे ओपन मध्ये आहेत, त्यामुळे ते ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. मराठा हा असा मोठा समाज आहे की त्या समाजातला कुणबी आणि मराठा एक जरी म्हटलं तरी कायद्याच्या दृष्टीने मराठा आणि कुणबी हे एक धरले जात नाही, त्यामुळे त्या ऑपॉर्च्युनिटीचा आज रोजी तरी फायदा आहे. ओके सर, पण मला एक सांगा, आता जर कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याला कुठली नोंद, किती सालच्या आधीची नोंद लागेल? 13 ऑक्टोबर 1967 ही आपल्याकडे ओबीसी साठीची डीम डेट म्हणतात, मानव दिनांक. आणि 1950 हा SC ST साठी, कारण ते राष्ट्रपतींनी डिक्लेअर केलेली यादी आहे. व्हिजेंटी साठी आपल्याकडे 1961 ला आरक्षण आहे. त्यामुळे जे आरक्षण ज्या दिनांकाला जाहीर झालं त्याच्या अगोदरची डेट ही जात प्रमाणपत्रासाठी आधारभूत मानली जाते. कारण आरक्षण मिळाल्यानंतर कोणीतरी जात बदलून काहीतरी केलं तर तो पुरावा होत नाही. म्हणून आरक्षित प्रवर्गाच्या अगोदरचं जे रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड अधिकृत आहे का हे तपासून ते प्रमाणपत्र दिलं जातं. त्याप्रमाणे मराठा समाजातल्या माणसाला कुणबी प्रमाणपत्रासाठी 13 ऑक्टोबर 1967 ही तारीख आहे. ओके, पण सर जे कुणबी ओबीसी चाललेत प्रमाणपत्र घेऊन, ते कोर्टात चॅलेंज होऊ शकतं? चॅलेंज काय, आपल्या देशात सगळं होऊ शकतं. पावसाला पण आदेश देऊ शकतो आपण, पडायचं का नाही पडायचं, तर ते काय विषय, कोर्टात जात असतात लोक. पण ह्याच्यामध्ये काय आहे की सुप्रीम कोर्टाने एकदा निर्देश काय दिलेले आहेत की एखाद्याची जी जात आहे ती जात त्याच्या पूर्वजाकडनं येते. पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा, त्याच्यामध्ये सगळ्यात जुनी नोंद जी आहे ती नोंद असून त्याला प्रमाणपत्र मिळणं हे रुटीन प्रोसेस आहे. ते प्रमाणपत्र दिल्यानंतर तो त्या जातीमध्ये आरक्षणास पात्र आहे का तर नाही, कारण ती असलेली जात ते त्या आरक्षित प्रवर्गात पाहिजे, तर ते प्रमाणपत्र तो घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळणं म्हणजे ओबीसी मध्ये जाणं असं नाही. कुणबी प्रमाणपत्र हे तुम्ही कुणबी आहात हे सर्टिफाईड करणारी व्यवस्था आहे. पण आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी कुणबी असलेली जात ही आरक्षणाच्या प्रवर्गात पाहिजे, जी आज आहे. पण तिला दर 10 वर्षाची जी पिरियडिकल रिव्हिजन आहे ती लिगल आजही बाइंडेड आहे, बरोबर. त्यामुळे ही दुसरी जी तरतूद आहे त्या तरतुदीला एकत्र तुम्ही पाहता आज, ते आज बरोबर आहे. पण भविष्यामध्ये ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतील आणि त्याची व्हॅलिडिटी घेतील त्याला परत कधीही मराठा होता येणार नाही. आणि ज्याची मराठा म्हणून नोंद आहे आणि त्यांनी मराठा म्हणून व्हॅलिडिटी SC-BC ची घेतली असेल त्याला परत सुद्धा इकडे येता येणार नाही. कुठे? ह्याच्यात ओबीसी मध्ये. आता ह्याच्यात एक तांत्रिक अडचण कोणती आहे की 2018ला SC-BC आरक्षण आलं, हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही. 12 ते 13 हजार लोक व्हॅलिडिटी मिळवून गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागले आणि विद्यार्थी ऍडमिशन घेऊन पक्के झाले. पण नंतर काय झालं, कायदा रद्द झाला. कायदा रद्द झाल्यानंतर त्या कायद्यान्वये ज्या दिलेल्या व्हॅलिडिटी आहेत ह्या व्हॅलिडिटी काही प्रोटेक्ट करणं आवश्यक होतं, म्हणजे ज्या अगोदर दिल्यात त्या प्रोटेक्ट आहेत. पण कायदा रद्द झाल्यानंतर ज्यांनी ती व्हॅलिडिटी घेतली तो कायदा आज अस्तित्वात नाही, तर पुन्हा आता 2024 चालू आहे, तर मग 24च्या कायद्याप्रमाणे ती व्हॅलिडिटी त्याला पुन्हा प्रदान करायला पाहिजे. त्यासाठीची प्रोसिजर गव्हर्नमेंटने अजूनही केलेली नाही, त्याचं पत्र पण मी दिलेलं आहे. उद्या भविष्यात काय होईल की ह्याची व्हॅलिडिटी पण नाही मिळालेली, त्याची पण नाही मिळाली, तर असा एक कॅन्डिडेटचा फार मोठा वर्ग ज्याला याचं नॉलेजच नाही अजून काय झालेलं आहे ह्याच्यातला गोंधळ, मग ते मुलं ऐन वेळेस मग जागे होतात, प्रॉब्लेम तयार करतात. त्यापेक्षा त्यांनी शासनावर आता असा दबाव आणला पाहिजे की ही जी व्हॅलिडिटी जुनी आहे तिची आज रोजी वैधता नसेल तर ती रद्द करून आम्हाला नव्या ह्याच्याप्रमाणे व्हॅलिडिटी द्या, अशी मागणी राज्य शासनाकडे मी पूर्वीच केलेली आहे. शासनाने त्याच्यात काही पुढे केलेलं नसल्यामुळं पुढे मोठा धोका त्याच्यात होऊ शकतो. मग सर नेमकं आरक्षण कुठले घ्यावं?
नाही, आरक्षणाला आता 4 ऑप्शन मराठा समाजा पुढे आहेत ना. आता काय झालं की ओबीसी म्हणून तुम्हाला कुणबी मिळतच आहे, एससीबीसीचं आहे. एससीबीसीचं आरक्षण आता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. आणि 2,38,00,000 मराठ्यांपैकी फक्त 2 ते 3च लोक मराठा समाजाचे कोर्टात उपस्थित असतात. हे वास्तव सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे ज्या मराठा समाजाचं मागासले पण सर्वोच्च उच्च न्यायालयात चॅलेंज झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणते ग्राउंड्स ऑपोजिशनने दिलेले आहेत, त्याचा प्रतिवाद कसा करायचा, याच्यासाठी समाजाच्या वतीने जिथं जे काही गर्दी पाहिजे, तज्ज्ञांची, वकिलांची, एकही माणूस दिसत नाही. आणि मग उद्या आम्ही इकडे लाखोचे मोर्चे काढायचे आणि न्यायालयीन पटलावर आमची कर्तृत्व शून्य, आणि उद्या कोर्टाने सांगितलं मराठा समाज मागास नाही, तर तुमच्या लाखोच्या मोर्चाला काही अर्थ नाही, काहीही. हेच होतं की सर, ओबीसीचं कोण नेता असेल तर सगळा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहतो, तर मराठ्यांचे असं काही नाही येते. हे गैरसमज आहे. कोणत्याही समाजाच्या माग, कोणताही एका नेत्याच्या माग अपवाद वगळता अशी संख्येने लोक उभे राहत नाही. किंवा ओबीसीच्या सुद्धा आता 350-400 जाती आहेत, कुठे ते एकत्र आहेत, त्यांच्या स्पर्धा आहे. आता भुजबळांना हाके नको असतो, हाकेंना भुजबळ नको असतात. मग धनगरांना पुढे जायचं असेल तर त्यांना माळ्यांचं नेतृत्व मान्य नसतं. माळ्यांना वाटतं सगळे ओबीसी आमच्या बरोबर आले पाहिजे. पण ह्या समाजातल्या धुरीणांनी ओबीसीच्या सगळ्या घटकांच्या शेवटच्या पायरीपर्यंत झिरपण्यासाठी काही केलंय का काम? तसं नाहीये. हा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि त्याच्यात जाती जातींमध्ये संघर्ष आणि झुंजवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मग सर, मराठा समाजातले नेते आता जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, एवढं मोठं आंदोलन उभारलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या मागे आले, मग त्यांना सांगायला कोण का गेलं नाही की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही ह्या मार्गाने जाऊ नका? जो सांगेल तो शिव्या खात होता. आणि जे राजकारणी लोक जाऊन भाषण करतात की नाही, हे पहिल्यापासून मी माझं ऑब्झर्वेशन बघितलं. कुणी काय मागू द्या, आम्ही सकारात्मक आहोत ती भाषा करायची. एखादी गोष्ट होणार नसेल तर तांत्रिक अडचणी, ही अडचणी तुम्ही मुद्दे मांडा ना लोकांसमोर. मग राजकारणी लोक काय करतात, ते मांडत नाही. ज्यांना समजतं ते लोक भयास्तव बोलतच नाहीत. त्यामुळं काय होतं की ज्याला त्यातलं काही कळतच नाही त्यांनीच मांडलेलं खरं मांडलं जातं. आणि मग ह्याच्यातून काय होतंय की मग तुम्ही झोपले होते का, तुम्ही का बोलले नाही. अहो, शेवट आपल्याला आजार झाल्यानंतर डॉक्टर आपल्या घरी येत नाही, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिलं ओपीडीत गेल्यानंतर आजार जर भयंकर असेल तर आपण स्पेशलिस्टकडे जातो. का जातो? मेंदूच्या डॉक्टरकडे, पोटाच्या डॉक्टरकडे. ते त्या विषयामध्ये एक्सपर्ट असतात. त्यामुळे मेंदूचा डॉक्टर कधी पायाचं ऑपरेशन करत नाही, पायाचं ऑपरेशन करणारा माणूस पोटाचं करत नाही. ह्याचं कारण का, तर प्रत्येकाची एक्सपर्टी त्या विषयातली ही त्याच्या ज्ञानातनं आणि स्पेशलायझेशन मधनं आलेली असते. आणि मराठा समाजाची जे आंदोलनकर्ते मंडळी आहेत की आहेत, हे कोणाकडे जातात की ज्याची त्याच्याकडे एक्सपर्टी नाही त्याच्याकडे ऍडव्हाइस घ्यायला जातात. मुळात त्याचे एक्सपर्ट कोण आहेत? तर सुप्रीम कोर्टामध्ये लॉयर्स आहेत, फर्म आहेत, हायकोर्टामधले लॉयर फर्म आहेत की ज्यांना कायदा, घटना याच्यातली एक्सपर्टी आहे. जे जात पडताळणी तज्ज्ञ आहेत, ज्यांना जातीच्या संदर्भातले जे वेगवेगळ्या निकालांचा डीप अभ्यास आहे, ह्यांच्याकडनं ऍडवाइस घ्यायला लागतो. आपण जनरल वकिलाकडे जातो, हाच गैरसमज आहे समाजामध्ये. आपण कुठलाही काही झालं तर आपण जवळचा जो आपला फॅमिली डॉक्टर आहे त्याकडे जातो, पण फॅमिली डॉक्टरच्या आकलन शक्तीच्या पुढे पेशंट गेला तो रेफर करतो ना. इथं काय झालंय की आम्ही सगळे लिलग ऍडवाइस हे फॅमिली डॉक्टरकडनंच घेतोय आणि मग तो पण आपला बिंदास देतो. त्याच्यावर समाज जर काही त्याची भूमिका ठरवत असेल तर ती घातक आहे. जे अभ्यासक म्हणजे जे मोठे नेते किंवा अभ्यासक जरांगे पाटलांना सल्ला द्यायचा प्रयत्न करतात, त्यांना जरांगे पाटील म्हणतात ते चाबरे अभ्यासक आहेत. त्यांना आता कसं आहे, जसं त्यांना आता काय आलंय की एवढं प्रचंड बहुमत, लोकमत त्यांच्या पाठीशी उभं आहे, त्यामुळे त्यांना अभ्यासक किंवा ज्ञानी लोक त्याची किंमत वाटत नसेल. तर आता तो काळाचा महिमा आहे. शेवट आज काय झालं, कुठल्याही गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं. महाराज एकटे नव्हते निर्णय घेत, ते छोट्यातल्या छोट्या माणसाकडनं सुद्धा त्याची निरीक्षण शक्तीचा अभ्यास करून काही काही निर्णय घ्यायचे.
इथं जरांगे पाटलांना भीती काय झाली की येणारा माणूस हा कोणत्या हेतून येतो याची सांशकता असल्यामुळं त्यांच्याकडे ते लिगल नॉलेजचा कंटेंट तेवढ्या प्रमाणात नसल्यामुळं त्यांनी प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं आणि मांडलं. त्याच्यामुळे अडचण काय झाली की आता सर्वोच्च ह्याला जाणार होते मुंबईला, तर त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं की बाबा मराठा समाजाचा, मराठा आणि कुणबी एक असल्याचा GR काढा. आता वास्तविक काय आहे की मराठा समाजाचं माग असले पण आता मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज आहे. असा समजा GR काढला असता आणि उद्या हायकोर्टाने सांगितलं मराठा मागास नाही, तर मग ऑटोमॅटिक कुणबी पण मागास नाही असं होईल ना, एकचा GR काढला की. हे माहिती नाही. मग काय होतं की माग पण एक मागणी आली 1 जून 2004 मराठा डॅश कुणबी आणि कुणबी डॅश मराठा अशी नोंद आली. तर त्यात म्हणे मराठा शब्द घाला. पण कुणी तो जो GR आम्हीच काढला, तो GR ज्या अहवालावरनं निघला त्या अहवालात काय लिहिलंय की सरसकट मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण आम्हाला देता येणार नाही, म्हणून आम्ही ज्यांची नोंद मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना शिफारस करतो. मग मूळ अहवाल जर तुम्हाला म्हणतोय की आम्हाला हे देता येणार नाही, तर त्याच्यावर आधारितलं GR कसा मॉडिफाय होऊ शकतो? तो नाही होऊ शकत. मग तो GR जर मॉडिफाय करायचा असता तर 2018 मध्ये जेव्हा गायकवाड कमिशननी रेकमेंडेशन केलं त्यावेळेस ह्या 19% मराठा समाजाला सरकारला टाकता आलं असतं. मग तो GR मॉडिफाय झाला असता शिफारसीमध्ये, आणि ती रुटीन प्रोसेस आहे. पण मराठा समाजाची 30% लोकसंख्या त्याच्यात टाकल्यामुळं कोणताही राजकीय नेता, विधिमंडळ सदस्याच्या, माझा दावा आहे 1 किंवा 2 आमदार सोडले तर 286 आमदार मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यात टाकायला विधानमंडळाच्या पटलावर होकार देत नाहीत. मग बाहेर येऊन एक बोलायचं. आता बाहेर सगळे येऊन काय सांगतात, जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, आणि विधिमंडळाच्या पटलावर जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही का नाही मांडत? विषय आहे ना तो. मग हा जो फरक आहे हा लोकांनी समजून घेतला पाहिजे. आणि लोक अभ्यासकांच्या नावाने बोंबलतात. अभ्यासकाच्या हातात सत्ता आहे का? अभ्यासकाच्या हातामध्ये मराठा समाजाने काही न्यायालयीन यंत्रणेसाठी पाठबळ दिले का ताकदीने? काही दिलेलं नाही. ते बिचारे त्यांच्या स्टडीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे वाचत असतात, बोलतात, मांडत राहतात. त्याच्या काही 100% गोष्टी बरोबर आहेत असं अजिबात म्हणत नाही मी. म्हणून मी वारंवार काय सांगतोय की समाजाने कोणतंही आंदोलन करण्यापूर्वी त्याच्या मागणीतली वैधता याची एक फ्रेमलाईन एक्सपर्ट लोकांकडनं बनवून घ्यायची असते, आणि लोकमताचा दबाव घेऊन ते शासनाकडनं सोडवायचे असतात. असे हे 2 टप्पे आहेत. इथं काय होऊन राहिले की आपण मागणी आधी करतो आणि नंतर मग ती तरतूद शोधून ते कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. या मोठी अडचण आहे. आणि एक दुसरी गोष्ट, कुणी किती काही जरी बोललं, मगाशी असं सांगितलं की 286 पैकी 2 आमदार सोडले तर 288 पैकी 286 आमदार मराठ्यांना ओबीसी टाकायला परमिटच देत नाही. जर विधिमंडळाच्या पटलावर जिथं हा निर्णय होणार आहे तिथं होणारच नसेल, तुम्ही किती डोकं आपटा, आमदारांची घरं जाळा, काय करा, आंदोलन करा, आत्महत्या झाल्या 4-500, बोलतं का कोण विधिमंडळाच्या पटलावर? 3 वेळा आता अधिवेशन झालं मागच्या काळामध्ये, भावनिक भाषणं केली, कायद्याच्या तरतुदींवर 1-2 आमदाराचं अपवाद वगळलं तर कोणी विधिमंडळाच्या पटलावर भाषणात बोललेलंच नाही. स्पेशल अधिवेशन झालं मराठा आरक्षणासाठी. पण सर असं का होतं की जे मराठा समाजाला मराठ्यांचेच आमदार गृहीत धरतात असं वाटतं का? मग तसं नाहीये ते. मराठा समाजाच्या, आता मराठा समाजाचे आमदार तर मोठ्या संख्येनं सभागृहात आहेत, मग ते मराठा आरक्षणासाठी भूमिका का घेत नाहीत उघडपणे असं तुम्हाला काय आहे? वोट बँक पॉलिसी आहे. वोट बँक पॉलिसीमध्ये मराठा समाजाचे मतदानाच्या अँगलनी 4 तुकडे आहेत. एक गट पुरोगामी म्हणून तो शरद पवार शेतकरी कामगार पक्ष इकडे आहे, ओके, काही डाव्या विचारांकडे आहे, काही हिंदुत्ववादी म्हणून भाजप सेनेकडे आहे, मग काही उद्धव ठाकरेंकडे आहे. म्हणजे तो पॉलिटिकली प्रत्येक गावामध्ये अग्रेसर असल्यामुळं, आणि मग पक्षामध्ये एकाच ह्याच्यात जाण्यापेक्षा त्या गावातले मराठा समाजातले सगळे धरून वेगवेगळ्या पक्षात जाऊन सेटल होतात. आणि मग वोट बँक पॉलिसीमध्ये दुसरा गट कोणता आहे मोठा, तर एक अनुसूचित जाती जमातीचा, आणि तिसरा ह्यांचा आहे, ओबीसीचा आहे. ह्या प्रत्येक घटकातली काही मतं ही त्याच्याकडे असतातच. त्याच्यामुळं तो जाहीर भूमिका कधीच घेत नाही याच्यामध्ये. हा वस्तुस्थिती आहे. शरद पवारांवर पण सातत्याने आरोप केला जातो की त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही.
हे खरं आहे का? 100% खरं आहे. 100% खरं आहे. त्यांनी जेव्हा 79 साली ते सत्तेत होते त्यावेळेस ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलेलं होतं. शिवाजीराव गर्जे नावाचे जे आता आमदार आहेत यांनी एक पिटिशन केलं होतं. त्यांच्या मार्क्स त्यांना जास्त असून त्यांना आरक्षण बाहेर काढून त्यांना पोस्ट नाही मिळाली. ते अधिकारी होते आणि मग ते मुंबई उच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द करून टाकलं. ते राज्यामध्ये होतं ना ईडब्ल्यूएस आरक्षण. पण जेव्हा जातीय आरक्षण जेव्हा महाराष्ट्रात लागू झालं तेव्हा त्या 23 मार्च 94 मध्ये पवार साहेबांनी हे आरक्षण मराठा समाजाला काही दिलं नाही. आणि तेवढी तीव्रता मागणीची पण समाजाकडनं नव्हती, हे पण आपण मान्य करायला पाहिजे. कारण ती तीव्रता जर तेवढी असती त्यावेळेस आज जशी आहे 100% निर्णय त्यावेळेस पण झालेला असता. अण्णासाहेब पाटील यांनी तेव्हा ते मागणी धरूनच अण्णासाहेब पाटीलांच्या काळामध्ये 80% त्यांच्या पाठीमागं माथाडी मंडळींची ताकद होती आणि ते मोठ्या संख्येने मुंबईत होते. म्हणजे त्यांनी मोर्चा काढले की 2-4 लाख लोक अशी सहज यायची, म्हणजे तो काही विषय नाही. त्या काळातला मोठा मोर्चा काढला होता अण्णासाहेब पाटलांनी. परंतु त्याच्यानंतर तेवढ्या ताकदीचं नेतृत्व मराठा समाजामध्ये लोकांना एकत्र आणण्यावर काही झालं नाही. त्यामुळे साहजिकच वोट बँक पॉलिसीमध्ये आवाज किती मोठा येतो तसं ऐकलं जातं आणि ते त्यावेळेस ऐकलं नाही, त्यामुळेच मराठा समाजाचे प्रश्न प्रलंबित राहिले. पण सर शरद पवार आजही समतोल भूमिका घेताना दिसतात. ते नेमकं ओबीसी किंवा मराठा ह्या दोन्हीकडनं सुद्धा भूमिका घेताना दिसत नाही, समतोल भूमिका असते. का असं करत असतील ते? मी मागच काय सांगितलं की एक बुद्धाची मूर्ती 3 डायमेन्शनल मिळते. ती मूर्ती ज्यावेळेस उजवीकडे जातो आपण तेव्हा त्या मूर्तीचे डोळे त्याच्याकडे बघतात. तो मध्ये आला की तिकडे बघतात, डावीकडे गेला की मूर्तीचे डोळे त्याकडे. पवार साहेबांचं कसं आहे की पवार साहेब कधीही एकांगी किंवा न्यायालयाच्या अनुषंगाने याच्यात कशी भूमिका घेत नाही. ते नेहमी काय करतात, ते भांडवलदारांच्या विरोधात उभं राहिलेलं दाखवतात आणि अदानीला पूरक ठरेल असंच वागतात. म्हणून मी त्या बुद्धाच्या मूर्तीचं उदाहरण दिलं की भांडवलदारांना पण पवारसाहेब आपले वाटतात, मध्यमवर्गीयांनाही पवारसाहेब आपले वाटतात आणि उपेक्षितांनाही पवारसाहेब वाटतात. त्यामुळे पवारसाहेब बोलताना प्रत्येकाला राखून बोलतात. त्याच्या फेवरमध्ये 4 बोललं की साहेब कसं आहे की पवारसाहेबाचं एक गणित आहे, त्यांनी पाठीवर हात ठेवला की 30-30 वर्ष त्यांच्याशी इमानदारीने राहणारी लोक या महाराष्ट्रात झाली, काही जरी नाही दिलं तरी 30-30 वर्ष. त्यामुळे पवार साहेबांनी एखादं स्टेटमेंट केलं की तो सुखाव होतो. आता पवार साहेबांची पहिल्यापासूनची थीम काय आहे, तर ती पुरोगामीपणाची आहे. म्हणून भांडवलदारांच्या बरोबर त्यांची युती झालेली नव्हती का, तर झाली होती. मग भांडवलदार, शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष, जनसंघ, ह्या प्रत्येकाला पवारसाहेब आपल्याला वाटतात. काहीतरी गणित आहे ना याच्यामध्ये. याचा अर्थ काय की ते कधीही कठोर भूमिका घेऊन निर्णायक भूमिकेमध्ये टोकाची भूमिका घेत नाहीत, समतोल भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून कमीत कमी वाद राहावे, पण यातनं जखमाच बऱ्या होत नाहीत. असे काही जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शेवट डॉक्टरला पार्ट म्हणून काहीतरी कठोर ऑपरेशन करून जे काही घाण साचली ती काढावी लागते ना बाहेर, नाही तर मग पू तयार होतो शरीरामध्ये. तसं असे अनेक आरक्षणाचे गंभीर प्रश्न आहेत, असमतोल वाटपाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. या सगळ्यांमध्ये जे करेक्ट ऑपरेशन व्हायला पाहिजे होतं ते ऑपरेशन आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे ऑपरेशन आमदार पळवण्याचं होतं, सत्ता फालटाचं होतं, पक्ष बदलाचं होतं, पण मूलभूत प्रश्नांच्या बाबतीतलं जे करेक्ट ऑपरेशन आहे ना ते महाराष्ट्रात होत नाही. सर, एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणावर घाला घातला जातोय, दुसरीकडे फडणवीस म्हणतात की ओबीसी आरक्षणाला कुठला. भुजबळांचं स्टेटमेंट हे अर्धवट ज्ञानावर परत परत सांगतो की 23 मार्च 94 आरक्षणाने 16% आरक्षण म्हणजे 6चं त्यांनी 11 केलं, बरोबर. म्हणजे किती झालं, 4 आणि 5 आणि ही 9. 16% आरक्षण म्हणजे पहिलं जे 14% होतं ते 16% आरक्षण पवार साहेबांनी वाढवलं. 16% वाढीव दिले ना आरक्षण, लक्षात द्या. त्या 16% आरक्षणामध्ये मराठा समाज आल्यामुळं तुमचं नुकसान कसं होतं हेच मला लॉजिक कळत नाही. हे सपशेल खोटं बोलतात. त्याचं कारण का, त्यांना ओबीसीचा दरवाजा मराठ्यांसाठी उघडून द्यायचा नाही
आणि उघडल्यानंतर आतमध्ये ते परत कप्पा करून वेगळं काहीतरी मागतील आणि मग आपला वाटा कमी होईल. ह्यासाठी चाललेली बॉम्ब आहे. ओबीसीला धक्का वगैरे काही लागत नाहीये. अतिरिक्त व्यापलेल्या आरक्षणात मराठा समाज थोडासा येतोय. त्याच्यातून त्यांनी दुःख वाटून घेण्याचं कारण नाही. मोर्चे काढायची तर भाषाच करू नये. अशी जर भाषा केली तर ती न्यायालयीन पटलापर्यंत घेऊन जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे. मग ना तुला आणि ना मला. ओके, मी तुम्ही ओबीसी आरक्षणाला सुद्धा चॅलेंज करायचे ऑलरेडी मी केलेलं आहे त्यावेळेस. ही केस सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. काय महाराष्ट्राला मी काय सांगत बसत नाही. आणि माझा स्वभाव काय आहे की राज्याच्या आरक्षण धोरणामध्ये किंवा इतर काही मध्ये निर्णायक काम मी केलेलं आहे. म्हणजे आज पदोन्नतीतलं आरक्षण राज्यातलं रद्द झालं. याची पहिली मीटिंग मी घेतलेली 98 साली, जेव्हा ते सबरवाल जजमेंट आलं. त्या सबरवाल जजमेंटची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातला पहिला मेळावा मी घेतला सरकारी कर्मचाऱ्यांचा. आणि तो ऍक्ट पण चॅलेंज केला. त्याच्यामध्ये 2018 मध्ये पदोन्नतीतलं सर्व आरक्षण महाराष्ट्राचं रद्द झालं. आता बाय सिनियरिटी मिळतो. त्यामुळे जे लाखो लोक वर्षानुवर्ष 20-15 वर्ष पदोन्नतीच मिळत नव्हती, ते केलं ना मी. हा निर्णायक क्षण करताना माझ्याबरोबर कोर्टात जास्तीत जास्त 4-5 लोक असायचे आणि 10-20 अधिकारी. कोणी नव्हतं त्याच्यामध्ये. मग हा कुणबी प्रमाणपत्राचा विषय होता. ज्यावेळेस न्यायमूर्ती मार्लापल्लेंनी बाळासाहेब चव्हाण वर्सेस जगन्नाथ होले या केसमध्ये काही रिडिंग्स त्यांनी त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये दिल्यामुळं राज्यातलं सगळं कुणबी प्रमाणपत्र टोटली बंद झालं होतं. मग त्यासाठी न्यायमूर्ती संभाजी म्हसे आणि न्यायमूर्ती S.S. शिंदे यांनी कोल्हापूर महापौराच्या केसमध्ये दिलेली एक ऑर्डर आहे, प्रकाश पाटील वर्सेस स्टेट. त्या केसमधल्या ऑर्डरचा रेफरन्स घेऊन अधिक 4-5 रेफरन्स जुने जोडून आम्ही संभाजीनगरचे वकील पुण्यामध्ये आणून आत्ताचे जे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत संजय सिंग चव्हाण यांच्या पुढे सुनावणी लावली आणि राज्यातलं स्पीकिंग ऑर्डर देऊन पहिलं कुणबी प्रमाणपत्र घेतलं. हे पण महाराष्ट्राला माहित नाही. ते लोक मला आता सोशल मीडियामध्ये ट्रोल करतात. त्यांना लाज वाटली पाहिजे की हे कुणबी आरक्षण प्रोटेक्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये बाळासाहेब बोडके वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हीच केस इथे दीपक बाळासाहेब बोडके ही 2007 मधली केस आहे. ह्याच्यामध्ये 11 नगरसेवकांचं नगरसेवक पद केलं, ते रिस्टोर केलं. हे केलंय ना. तेव्हा हे आज कुणबीचं बोलतात. 1 जून 2004चा जो GR काढलाय तो सारथीमधनं कुणबी बाहेर काढण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ मागे लागलं होतं. ते कुणबी प्रोटेक्ट केलेलं आहे. त्यामुळे आज जे कुणबीच्या नावाने उदो सगळं चाललंय त्याचा पाया घातलाय मी. फक्त मी ढोल नाही वाजवला, कारण हे आपण कर्तव्य म्हणून केलेलं काम आहे. मी आता कुणबी प्रमाणपत्र दिलेले 3 IAS आहेत, 2-3 IRS आहेत. त्यानंतर जवळपास 57-58 डेप्युटी कलेक्टर आहेत, 200-500 नगरसेवक आहेत. पण मी कधीच ह्याची गवगवा नाही केला. कारण काय आहे की आपण आपल्या कर्तव्य भावनेतनं करायचं असतं. 4200 शिक्षक कामाला लावले, ज्यांना खेतच नव्हते ते केले. 3700 अधिसंख्य पदावर परमनंट केले. 2.5 वर्ष सरकारच्या दारामध्ये ठोठावत होते. धोरणात्मक विषयामध्ये प्रचंड काम आपण केले. सारथी संस्थेची निर्मितीची संकल्पनात माझी झाली ना आज उभी. मग एवढं मोठं काम करून सुद्धा लोकांना भावनिक भाषणं करणारे लोक आवडत असतील, आपण काय म्हणायचंय का आम्हाला आवडून घ्या, आमच्यावर प्रेम करा? अजिबात अपेक्षा नाही आमची. आमची अपेक्षा आहे की मराठा समाजातल्या तरुणाईने या समाजाची जी वीण आहे जे 150-200 वर्षामध्ये ज्यांनी घातली त्यांचं कर्तृत्व लक्षात ठेवलं पाहिजे. मराठ्यांना विठ्ठलरामजी शिंदे माहित नाही, ज्यांनी दलितांसाठी आयुष्य अस्पृश्य उद्धारासाठी काम केलं. कोणत्या दलितांची टीका करायची मराठा समाजावर बोट पण दाखवायची गरज नाही, हे प्रतिगामी आहेत. अरे महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचा पायाच मराठ्यांनी घातला. बरं एकट्याने घातलाय का? बापूजी साळुंकेंनी काम केले, गुरुवर्य जगतापांनी काम केलेले, बापूजी हे शिवाजी शिक्षण जगदाळे गुरुजींनी घातले, पंजाबराव देशमुख आहेत, शेकडो लोक आहेत सोशल रिफॉर्मर. त्या समाजाकडे हाकेसारखे टरफट टीका करतात. त्यांची लेवल आणि लायकी पण नाहीये. लायकी हा शब्द का जाणीवपूर्वक बोलतो? हा हाकेनी फक्त 11 लोकांना शिष्यवृत्ती दिली असेल त्याच्या समाजातलं तर दाखवावे. स्वतः समाजामध्ये काही काम न करता दुसऱ्या समाजावर टीका करण्याच्या स्पर्धेतनं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी महाराष्ट्राची जी वाटचाल चालली ती अत्यंत घातक आणि विकृत आहे. ह्या विकृतीतून महाराष्ट्र पाठीमागे जाईल हे मी लिहून देतो. आज 10 वर्ष मागे जाईल.
दोन समाज त्या हाकेंच्या वक्तव्यामुळे समोरासमोर येतात, ते कुठतर थांबलं पाहिजे असं हे वाटत नाही? माझा अंदाज आहे, हे हिंसक पातळीवर जाईल. हाकेने काल जी मुलींच्या बाबतीत भाषा केली, अरे धनगर समाजामध्ये 29 जाती आहेत. ह्या 29 जातींपैकी दर 3 गावांमध्ये शेजारी शेजारी लोक सुद्धा एकमेकाशी लग्न करत नाही. त्यांना म्हणा दाखव, शिगर, हटकर हे सगळे लोक एकमेकाशी विवाह करतात का? करतात का? नाही करत. मग ओबीसी जाती किती आहेत? 600-700. मग 700 जाती एकमेकांशी विवाह करतात. सामाजिक रचनेमध्ये प्रत्येक जातीचा जो अंतर्गत स्तर आहे त्या स्तरामध्ये कसं असतं की उद्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, ऍडिशनल कलेक्टर कुठल्या डिपार्टमेंटचा आहे? रेव्हेन्यूचा आहे. तलाठी कुठला आहे? रेव्हेन्यूचा आहे. मग तलाठीची पोरगी देतो का त्याला ऍडिशनल कलेक्टरला की त्याची मुलगी? शेवट ऍडिशनल कलेक्टर काय करतो? IAS चा मुलगा बघतो, आपल्यापेक्षा वरिष्ठ. तसं तलाठी असेल, सर्कल असेल, तसे प्रत्येक समाजामध्ये एक स्तर आहेत. त्या स्तराप्रमाणेच माणूस त्याची मुलगी देताना किंवा त्याचा जाबाई करताना किंवा 2 विवाह संबंध जाळताना बरोबरीचं स्थान बघतात, त्याचं सामाजिक स्टेटस बघतात, त्याचा शैक्षणिक दर्जा बघतात. हे बघून तेच व्यवहार होतात. तू काय लाज नसल्यासारखं सांगतो की मराठ्यांनी आमच्या घरात 11 पोरी द्याव्यात. पण ते आज असे म्हणाले आहेत की मी आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मांडला, शिव्यांची माझ्यावर लाखोली वाहिली जाते, शाहूंचे वारसदार व्हायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील. शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता. 100 वर्षापूर्वी तो विचार होता. आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते. आता त्यांनी परत त्यांनी काय झालंय, त्यांची जी मांडणी ती विकृत पद्धतीची. आंतरजातीय विवाह मागाशी पण मी सांगितलं की मराठा समाजातली आता मुलं, आता ते शाहू महाराज हे ऐका ना, यांचे ओबीसींशी पण विवाह होतात, ब्राह्मणांचे पण होतात, मारवाडी गुजरात्यांची पण होतात. तुम्हाला शेकडो उदाहरणं मी देतो. तू काय उदाहरण म्हणतो? तू हिंकस पद्धतीने ते मांडलंय. तू म्हणला का असा की धनगरांच्या मुली मराठ्यांच्या घरात देतो? शेवट असं असतं की मुलगी ही उच्च घरात दिली जाते आणि मुलगा हा गरीब घरातली मुलगी करत नाही. वास्तव आहे, कुणी किती पण काय सांगू द्या, हे सगळं बोगस आहे. जे सांगतात ना बाबा, शाहू महाराजांनी केली आज चूक म्हणायची का मग आम्ही? बरोबर आहे. मग शाहू महाराजांनी त्यांची घरातली मुलगी धनगरांच्या घरात होळकरांना दिली ना. मग धनगरांनी कुठं मुली दिल्या मराठ्यांच्या घरात? तुम्ही झोपले होते का 100 वर्ष? मुळात काय झालंय की धनगर समाजातल्या नेतृत्वाचा प्रॉब्लेम काय आहे? हा संघर्ष आहे समाजकारणाचा नसून हा राजकारणाचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 40-50 तालुक्यांमध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. तसंच वंजारी समाजाचं आहे आणि काही ठिकाणी माळी समाजाचं आहे. राजकारणामध्ये मराठा समाजाचं जे काही पुण्याई आहे त्या पुण्याईला स्वातंत्र्यपूर्व काळात केलेलं काम आणि सहकार, शिक्षण आणि औद्योगिकरणामध्ये मराठा समाजाने निभावलेली भूमिका, त्यामुळं त्याची एक पुण्याई म्हणून ग्रामीण भागातलं राजकारण मराठ्यांच्या हातात राहील. त्याला कॉम्पिट करायला ह्या 3 जमातीतली लोक आली म्हणून शरद पवारांनी प्रत्येक समाजातले नेते घेऊन राजकारणाचा गाडा पुढे चालवला. आता काय झालं, त्यांना बापाचं पोट सोडायचंय आणि पुढे चालायचं. पण ते पुढे चालताना लोक बापाला शिव्या देत नाही ना, वेगळं घरदार राहिलं. ते आता ह्या प्रक्रियेमध्ये व्हायला लागलेले. तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही करा, पण मराठेतर राजकारणाची जर सुरुवात करायची असेल तर ती कर्तृत्वाने संपवता येत नाही. म्हणून मराठा समाजाला चारही बाजूनी घेरायचं, डॅमेज करायचं, वेड्यात काढायचं, अशा पद्धतीचं काम आता सुरू आहे. आणि म्हणून मराठा समाजाने डोळस दृष्टिकोन ठेवून असली आचकट विचकट उदाहरणं त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर तर देऊच आपण द्यायच्या वेळेस, पण म्हणून मराठा समाजाची लिडरशिप जी आहे ती संपुष्टात येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पण हे सातत्याने, आता हे काय नवीन नाही हे बोलणं त्यांचं, सातत्याने मराठा समाजाबद्दल असं त्यांनी बोललं जातंय. आता त्यांचा आरोप असा एक असतो की मराठा समाजाकडे कारखाने आहेत, संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, वेगवेगळे हे आहेत. त्यांना काय अडवलंय का? मग तुमच्याकडे संस्था आहे तर तुम्हाला आरक्षणाची गरज कशाला, असंही ते बोलतात. इतका मूर्ख माणूस आहे. एक तर तो बनावट प्राध्यापक आहे. कोणत्याही शिक्षण संस्था अनुदानित किंवा विना अनुदानित ही राज्य शासनाच्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करून शिकत. मॅनेजमेंट कोटा किती असतो? टोटल इंटेकच्या 5% नाही तर 10%, म्हणजे 80 जर जागा असतील विद्यार्थ्यांच्या, 8च जागा मॅनेजमेंटला येतात ना.
ते चालवताना त्या मॅनेजमेंट कोट्यात त्याला संस्थेचा खर्च चालवण्यासाठी तो डोनेशन घेऊन देतो. मग त्या मराठ्यांनी काढलेल्या संस्थेत काय मराठ्यांचीच पोरं शिकतात का, जशी अल्पसंख्याकांची शिकतात? आपण काहीतरी बोलतो त्याला काहीतरी सगळं बेसिक असलं पाहिजे. कारखाने झाले महाराष्ट्रात, चला तुम्हाला अडवलंय का कारखाना टाकायला? धनगरांना, वंजाऱ्यांना अडवलंय? तुमच्या नेत्यांचे, गोपीनाथ मुंडेंचे कारखाने आहेत की नाही? शिवाजीराव शेंडगे किंवा ही सगळ्या ज्या फॅमिली आहेत त्या राजकारणात जशा होत्या तशा सहकारात पण आहेत ना. मग ते कारखाने सहकारी संस्थेच्या मालकीचे, नीट परत वाक्य घ्या, म्हणजे कोणाचे झाले? शेतकऱ्यांच्या मालकीचे. त्याच्यामध्ये काय एकाच जातीचे सभासद आहेत का? काय बोलतो आपण? ऊस फक्त धनगर घालतात आणि माळी घालत नाही असं आहे का? हे सगळं म्हणजे जी गोष्ट एखादी चांगली म्हणून केली ती कशी वाईट आहे सांगण्याची स्पर्धा आहे. उलट ग्रामीण भाग जो आज तरलाय की नाही या लोकांनी टाकलेल्या कारखान्यांमुळे झालं. जरी त्या सहकाराचा आज वाटोळ झाला असेल किंवा कोणी लोणी खाल्ला असेल, याचा अर्थ पूर्ण सहकार वाईट होता असं नाही ना. आज बँका आहेत, आज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये निम्म्याच्या वर डिपॉझिट हे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातलं आहे. निम्म्या बँका मराठ्यांच्या, म्हणून मराठ्यांचीच मुलं कामाला घेतली का असं दाखवा. बँकांना रिझर्वेशन ऍक्ट आहे की नाही? मग 52% कोणाची लोक कामाला लागली? ओबीसी, एससी, एसटी लागली ना. मग ते ओबीसी, एससी टाकले, मग यांनी बँकच काढली नसती तर लागले असते का? काही त्या बोलण्याला बेसिक अर्थ नाही. सर, मराठा समाजातले किती लोक अजूनही मागास आहेत असं तुम्हाला वाटतं? आहे ना, आयोगाने 3 वेळा सिद्ध केलं ना. लोकसंख्या जास्त आहे की नाही? महाराष्ट्राचं आर्थिक व्यवस्थेमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण ठराविक वर्गाकडे चाललंय आणि मग विषमतेचा शेवट बळी कोण ठरतं? की ज्याच्याकडे पैसा नाही त्याला ऑटोमॅटिकली सामाजिक मागासलेपण येतं, त्यातनं शैक्षणिक मागासलेपण येतं. हे जोडून आहे. माणसाकडे पैसा आला की त्याची प्रगती होते, मग प्रगतीमुळे चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतो. आता त्याच्या ताटात पैसाच नाही, मग पैसा नसल्यानंतर जमिनीचे झालेले तुकडे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठी असलेली लोकसंख्या आहे त्याला जास्त फटका बसणार, ज्याची संख्या कमी त्याला कमी बसणार. त्यामुळं ह्याचं मूल्यमापन करताना 70-80% लोक आजही पर कॅपिटा इन्कम मध्ये मराठा समाजाची पाठीमागे आहेत. तुम्हाला जी सूज आलेली दिसते ती ठराविक भागातली असेल, की पुण्याचा पट्टा आहे तिथे मराठा समाज तुम्हाला दिसेल श्रीमंत, कारण गावखेड्यातल्या जमिनींना आता भाव आला. पण तुम्ही तिकडे कोकणात गेला, कोकणात लोकांनी 7,000 रुपये एकरांनी जमिनी विकल्या. सह्याद्रीचे डोकर लोकांनी 10,000 रुपये एकरांनी घेतले. म्हणजे आता मुळशी तालुक्यामध्ये पहिला जो प्रोजेक्ट सुरू झाला त्या प्रोजेक्टचा पर एकरी खर्च 3,000 रुपये होता. पेरंगुट नावाची MIDC, त्याचं ऍक्विजिशन 3,000 रुपये एकरांनी झालंय. भोरमध्ये एक जो डॅम झाला त्या डॅमचं 10,000 रुपये एकरांनी झालंय. 2.5 रुपये स्क्वेअर फुटांनी जमिनी घेतल्या तुम्ही मराठ्यांच्या. देता का त्या त्यागाची भरपाई? आजही दिलेली नाही. 60 पैसे स्क्वेअर फुटांनी कोयनेचं ऍक्विजिशन आहे, ज्या कोयनेच्या पाण्यावर अख्खा महाराष्ट्रातला अर्धा महाराष्ट्र त्या विजेवर आहे. त्या विजेमुळे विकास होतो. तुमच्या घरात लाईट येते, कारखान्यात लाईट येते. त्यांची जमीन 60 पैशांनी घेतली आहे. गावाच्या गावा पाणी खाली गेली. त्यात धनगर समाज पण बुडाला त्यात, कारण ते पण तिथं होते डोंगरी भागामध्ये, आणि मराठा पण गेला. त्याग केलाय ना मराठ्यांनी, रक्त सांडलंय. आजही मिलिटरीमध्ये तुम्ही गावाच्या गावात, मी तुम्हाला महाराष्ट्रात दाखवतो, जी मराठा समाजाची परंपरा म्हणून सैन्यामध्ये जातात. सातारा कोल्हापुरातल्या पट्ट्यात 100% जातात. मग तुम्ही त्यांच्या त्यागाची काही किंमत काय हाऊस म्हणून मिलिटरीत जातो का? तो रिस्क आहेच ना शेवट गोळी खाण्याचा. तुम्ही काय इथं आपल्या गल्लीत बसायचं आणि मराठ्यांवर टीका करायची, हे समाज नाही सहन करणार, आक्रमक होईल त्याच्यात. तुम्ही सर आता ओबीसीना आरक्षण देऊन एक 93 साली ना, 67 पासून आहे आपल्या महाराष्ट्रात. ओके, 67. म्हणजे केंद्रामध्ये ओबीसीना आरक्षण नव्हतं, पण महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे की ज्यांनी 61 साली भटके विमुक्तांना आरक्षण दिलं आणि 67 साली ओबीसींना दिलं. हे त्यावेळेस राजकारणात मराठा समाज होताच ना. ते म्हणले ना आता, जे जे क्रांतिकारी निर्णय आरक्षणाच्या बाबतीत झाले ते मराठा नेत्यांनीच घेतलेत. त्यांच्या नावाने तर खडे फोडायचा तुम्हाला अधिकार नाही, तो मराठ्यांनी फोडले पाहिजे. म्हणजे लोक शरद पवारांच्या नावाने ओरडतात, 100% मराठ्यांनी ओरडलं पाहिजे का? तर आमचं 50% भांडत त्यांनी भरलं. पण ते 50% आरक्षण कोणाला वाटलं? ह्यांना.
मग ह्यांनी त्यांचं कौतुक करायला पाहिजे का बारामतीत जाऊन शिव्या दिल्या पाहिजे? बारामतीत जाऊन त्याला लाज पण वाटत नाही. 90 साली धनगर समाजाला स्वतंत्र 3.5% आरक्षण देण्याचा अगोदरचा जो निर्णय होता की धनगरांना ओबीसीतनं काढून भटके केले, हे पवार साहेबांचा निर्णय. त्यांना परत स्वतंत्र 3.5% आरक्षण दिलं, तुमच्या लोकसंख्येपेक्षा जास्त दिलं. मग तुम्ही पवारांची घरात फ्रेम लावली पाहिजे. त्यांना काय शिवाय देत आहे? उलट मराठा समाजाचं वाट्याचं आरक्षण होतं ते 50%चं भांड भरलं ना, आम्ही ओरडायला पाहिजे. तेच जाऊन ओरडते बारामतीत. हे कटकारस्थान आहे. मराठा समाज आयसोलेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपकार केलेल्या माणसाच्याच नावाने बोंबलायचं, म्हणजे मग ते उठले नाही पाहिजेत. मग मराठ्यांना ओबीसीत येण्यासाठी नेमका विरोध कशासाठी? हाच राजकारणामुळे, बाकी काही. ओके, राजकीय. तर मग आताच मला एक सांगा सर की मराठ्यांना शिंपी येऊन ओरडतो का? न्हावी येऊन ओरडतो का? का नाही ओरडत? ह्यांना राजकारणासाठी त्या ज्या काही त्यांच्या ग्रामपंचायती, चला आपण असं गृहीत धरू, ज्या ठिकाणी धनगर डॉमिनेटिंग मध्ये आहेत, लोकसंख्येने जास्त आहेत, तिथल्या जागा त्यांनी धनगर समाजाच्या ऐवजी मागास प्रवर्गातल्या, दलितांमधल्या छोट्या घटकाला दिल्यात का? फक्त चेक करा. डाटा मागवले आता मागच्या पंचवार्षिकच्या अगोदरच. 100% सांगतो, सामाजिक न्यायाची भूमिका बोलणारे लोक त्याग करायच्या वेळेस स्वतःच्याच जातीचं भलं करण्याच्या प्रयत्नात असतात. लोणच्यापुरता त्यांना इतर समाज लागतो. तर असं ओबीसींचं कल्याण करण्याची भूमिका जर धनगर नेत्यांनी ठेवली असती तर त्यांना मराठ्यांवर ओरडायचं काही कारण नव्हतं. शिवाजीराव शेंडगेंचा जो मुलगा आहे प्रकाश शेंडगे, यांनी मराठा आरक्षण केंद्रामधून मिळू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये काय काय प्रयत्न केलं त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. हरिभाऊ राठोड आणि सगळ्या नेत्यांची एक बैठक झाली कोरोना काळामध्ये ऑनलाईन, त्याची लिंक मला पाठवली हरिभाऊ राठोडांनी. आणि त्याच्यात प्रकाश शेंडगे सांगत होते की मराठ्यांना मी कसं झोपवलं सुप्रीम कोर्टात. नंतर त्यांना लक्षात आलं की राजेंद्र कोंढरे ऑनलाईन आहेत, तर ते लगेच ऑफलाईन मध्ये गेले. आणि इथं काय सांगतात, ओबीसीत यायचं नाही, तुम्ही स्वतंत्र घ्या. ओबीसीत मागितलं तरी बोंब, एसीबीसी मागितलं तरी बोंब. हे फक्त शत्रू सारखे, त्यांना मराठा पाकिस्तान सारखं वाटतं. मग ओबीसीत गेलं तर मराठ्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक जे प्रश्न आहेत ते सुटतील असं तुम्हाला? 100% नाही सुटत. SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे, बजेट पण तेवढं आहे. मग झोपडपट्टीत कसे दिसतात ते? कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण म्हणजे किती असतं की 28% लोकसंख्या आहे मराठ्यांची, 28% सरकारी जॉब आहे कामाला तर नाही. तर एकूण लोकसंख्या जी महाराष्ट्राची 13 कोटी आहे, त्या 13 कोटीपैकी फक्त 35 ते 40 लाख लोक हे फक्त सरकारी आणि निमसरकारी सेवेत आहेत. बरोबर आहे ना? मग 35-40 लाख लोकांच्या मध्ये त्या समाजाचं जे प्रतिनिधित्व असलं म्हणजे सगळा समाज सुधारतो, हे असं वास्तवात नसतं. त्यामुळे हा लोकांनी पहिला गॅप समजून घेतला पाहिजे की एकूण लोकसंख्येच्या 1 ते 2% पॉप्युलेशन हे सरकारी सेवेत असतं आणि 98% प्रायव्हेट सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर अदर दॅन IT पासून सर्व्हिस सेक्टर असं आहे. तुम्ही म्हणला की 67 पासून ओबीसीना आरक्षण आहे. अजूनही ओबीसी समाजातल्या जे जाती आहेत त्यांना ते खरंच मागास आहेत असं वाटतं का तुम्हाला? कारण याच्यावर कोण बोलतच नाही, असं उघडपणे. ते जे मागासलेपणाची लक्षणं, जी पॅरामीटर्स आहेत ना, ती कालानुरूप बदलायला पाहिजे. त्यावेळेस 4थी होतं, 7वी होतं. आता शेंबडं पोरग पण BSc होते. अर्थात त्याचा दर्जा किती तो शिक्षणाचा तो आपण काळाचा विषय, पण त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ना ते बदलले पाहिजे आयोगाने. अजूनही नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशननी 1980-90 2000चे पॅरामीटर ठरवले. आर्थिक क्रांती झाली म्हणजे त्यावेळेस काय तर फार फ्लंग नावाचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दुर्गम भागामध्ये हे राहत नाहीत. आता दुर्गम भागामध्ये फार डोंगरात वाडी वस्तीपर्यंत डांबरी रस्ते झालेत ना. आपल्याकडे तर SC STचा प्लॅन आहे, त्या प्लॅन प्रमाणे ज्या वस्त्या ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागात आहे तिथपर्यंत कॉन्क्रीटचे रोड केलेत. बरोबर आहे. मोबाईलनी कनेक्टिव्हिटी झाली, मग दुर्गम राहिला का शब्द? तरी सुप्रीम कोर्ट त्या शब्दाला धरू नये असं आहे. ओके सर, आता आणखीन एक प्रश्न की जरांगे पाटीलांनी पहिली मागणी केली की ओबीसीत आरक्षण, परत ते म्हणले सगळे सोयरेतनं द्या,
आता म्हणतात ते हैदराबाद गॅझेट लागू करा. सातत्याने त्यांच्या मागण्या बदलत गेल्या तरीही बऱ्यापैकी मराठा समाजातले लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि तुम्ही एवढ्या दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहात कोर्टात किंवा रस्त्यावर, लोक तुमच्यावर असं वाटत नाही का विश्वास का ठेवत नाहीत? कारण मी शिवनेरीच्या तिथल्या ह्याला गेलतो, जरांगे पाटील शिवनेरी आले होते तेव्हा, तर लोकांचं मत होतं की आमचा फक्त जरांगे पाटलांवर विश्वास आहे, बाकी कुठल्याही नेत्यांवर विश्वास नाही त्यांचा. ठेवला ना विश्वास त्यांनी, हातात काय भेटलं? शेवट भावनिक आवाहन करणं, ते लाठीचार्ज झाला त्यांच्यावर. त्यातनं जरांगे पाटील महाराष्ट्राला कळाले. त्याच्या आधी होते का माहिती नव्हते माहिती. त्यांनी जी भावनिक भाषण केलं की बाबा कानात काय बोलू नका, बरोबर आहे, पण कोणताही प्रश्न सरकारच्या दरबारी जाऊन तो मांडावा लागतो. ते सगळे लोक चोर होते आणि एकच माणूस प्रामाणिक होता. मग माणूस प्रामाणिक असला 100% आहे म्हणून विमानाची चावी देतो का आपण, चालव विमान म्हणून? व्यवहार आहे ना शेवट. मग ह्या गोष्टी जर समाजाला वाटत असेल तर समाजाने आता बघितलंच ना या गोष्टी. मला टीका नाही करायची त्या विषयावर, परंतु समाजामध्ये एकच माणूस प्रामाणिक आहे आणि सगळे नालायक आहेत असं नाही होऊ शकत. कारण ही चळवळ आज जरांगे पाटील चालवत आहेत. अण्णासाहेब पाटलांनी माणूस उभे केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर किसनराव वरखिंडे होते, पुरुषोत्तम खेडेकर होते. ह्या चळवळीमध्ये गाडून घेतलेली अनेक माणसं आहेत ना. आता सेवा संघाने नाही म्हटलं तरी राज्यामध्ये 100 हॉस्टेल उभी केली, बरोबर आहे ना. मग ज्यांनी कोट्यवधी रुपये असे आता आरक्षण रॅलीमध्ये उधळले, का नाही हॉस्टेल उभं केलं एखादं? लोक सुद्धा काय करतात माहितीये का, की विश्वास ठेवतात. लोकांनी कोणाच्या मागावर जावं हे आपण बंधन घालू शकत नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करायचं असतं. विठ्ठलरामजी शिंदेंनी जे जगात नाही ते काम केलं, त्यांना वाळीत टाकलं होतं ना मराठा समाजाने. झालेलं आहे. गॅलिलिओनी सांगितलं होतं पृथ्वी गोल आहे, लोकांनी दगड मारले त्याच्यावर, नजर कैदेत ठेवलं होतं, माहिती तुम्हाला. मग आपल्याकडे पण जसं आहे मार्केटमध्ये की अंधश्रद्धेतनं विश्वास ठेवणारी पिढी मोठी आहेच आहे ना. सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि त्याला अर्थसाक्षरता, विधी साक्षरता म्हणतो, ही जेव्हा जसं समाजामध्ये भिनली जाईल त्यावेळेस होईल. नाही तर मग काय, गावाला देव पावतो म्हणून लोक गावाला जाऊन नारळ फोडतच असतात ना, नवस बोलतच असतात, उरसाला जात असतात, जत्रेला जात असतात, यात्रेला जात असतात. वेदना असलेल्या लोकांना एकत्र करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं. त्यांनी आता त्याला विधायक वळण दिलं पाहिजे. त्या विधायकतेच्या ऐवजी 2 समाजात दरी निर्माण करणारी जर शक्ती तयार झाली तर त्याच्यातनं अस्वस्थता कामाला पुढे जाईल आणि समाज पाठीमागे राहील. त्यामुळे आता त्यांनी आरक्षणाच्या आंदोलनाबरोबर विधायकतेचं वळण हाती घेऊन तो समाज सुस्थितीत चालण्यासाठीचा प्रोग्राम समाजाला दिला पाहिजे. तो गेल्या 2 वर्षांमध्ये दिलेला नाही, तो द्यायची गरज आहे. मग तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कोणत्या स्वरूपात आता नेमकं? मी त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा माणूस नाही, मी एकदम सामान्य माणूस आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळी मोठी मोठी माणसं त्यांच्या दरवाज्यात जातात, त्यांचं मार्गदर्शन ते घेत असतात. मी एक सामान्य माणूस आहे, स्कूटरवर फिरणार. आपला सल्ल्याला काय अर्थ आहे का? आमचा सल्ला जे लोक घेतात आणि वागतात त्यांच्यात निश्चित बदल केलेला आम्ही. त्यामुळं आपण जे लोक आपल्याला सल्ला मागायला येतच नाही त्याला देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. लोक काय म्हणतील की त्यांच्याकडे गर्दी आहे ना, मग ते वागतात ते बरोबर आहे. आता ते आपल्याला काही सांगता येणार नाही. शिंगरोबा नावाचे एक ग्रस्त होते, त्यांनी तो ब्रिटिशांना रस्ता दाखवला बोरघाटचा. आजही बघा त्या बोरघाटात गेल्यावर शिंगरोबाचं एक छोटस मंदिर आहे जुन्या घाटामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये समाजाला दिशा देणारी काही व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या समाजकारणात राहिलेली काही उपेक्षित झाली. म्हणजे ब्राह्मण समाजाची निर्मिती असेल, सत्यशोधक समाजाची निर्मिती, ती काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेली ती बंडखोरी होती. पण त्या प्रत्येकाच्या एलिमेंट्स मध्ये, प्रत्येक घटकामध्ये काहीतरी असं वेगळं जाज्वल्य काही ना काही होतं. ते निर्माण करताना आपण जी काही नवनिर्मिती करतो त्याचा इम्पॅक्ट किती होतो त्याला जास्त मी महत्व देतो. पण सर, आता जे ते सातत्याने मागणी करतायत, भविष्यात त्यांच्या मागणीला यश येईल असं वाटतं, गृहीत धरू आपण की त्यांच्या मागणीला यश येईल. पण जर यश नाही आलं
तर हे आता एवढ्या आंदोलन साहेब एक साधं मी छोटीशी मगाशीच तुम्हाला परत सांगतो ना, आपण आता थांबू की आता उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणावर संशोधन चालू आहे विरोधकांनी. माझ्याकडे आता तुमच्या पलीकडे माझ्याकडे गठ्ठे पडलेत, पलीकडचा गठ्ठा घ्या. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही न्यायालयात मांडत नाही, आज दुर्दैवाने सांगू तुम्हाला की ह्या सध्या जे काही आव्हानं कोर्टात न्यायालयांमध्ये असतात, मराठा समाजाचं एकही संशोधन केंद्र राज्यात नाहीये की ज्यामध्ये ह्या गोष्टीचा रिसर्च होईल. असं सांगावं कोणी मला केलंय का? जे काही 10-20 माणसं करतात ते विचारे करत असताना लोक त्यांना शिवे देतात. त्या लोकांना एक तारतम्य पाहिजे की ह्या गोष्टी शेवट एका कुठल्या तरी संशोधनातनं, म्हणजे बघा लक्षात घ्या, आपल्याकडे भुलीचं इंजेक्शनचा शोध 1834 मध्ये लागला म्हणून तर आज आपण ऑपरेशन करू शकतो ना. तेव्हा ते भुलीचं इंजेक्शन नव्हतं, तेव्हा लोक काय करायचे, सैन्याचे इथं पाठीमागे एक लाकडी दणका मारायचे आणि तो बेशुद्ध करून ऑपरेशन करायचे. मग ह्या गोष्टी त्या त्या काळातल्या संशोधकांनी केल्या. त्या संशोधकाची एक तरी जयंती करतो का समाज? नाही करत. तेवढाच विषय.